दोस्तो हो नमस्कार. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांविषयी आमदारांविषयी आता बोलू किती हा प्रश्न पडलाय. नाचू किती कंबर लचकली हे जसं गाणं आहे ना, तसं बोलू किती जीभ माझी कोरडी पडली अशी ती अवस्था आहे. एक झाकावा दुसरा निघाडावा, दुसरा झाकावा तिसरा निघावा, एका पाठोपाठ एक चालतच आहे. आता मराठवाड्यातल्या वैजापूरमधल्या शिवसेनेच्या आमदारांनी केलेली कृती किती वाईट आहे हे सांगणं नको. बरं, त्या कृतीचं समर्थन देखील एवढ्या विचित्र आणि विकृत पद्धतीनं केलं जात आहे की ते देखील सांगायला नको. घटना राजकीय कारणाने घडली आहे की घटना व्यक्तिगत कारणाने घडली आहे याबाबतचा तपशील आपण तपासायलाच नको. जी घटना घडली आहे ती बघणं आवश्यक आहे. मग त्यातले वेगवेगळे पैलू आपण तपासत बघू. वैजापूरमध्ये शिवसेनेचे प्राध्यापक रमेश बोरनारे हे आमदार झाले. हे प्राध्यापक आहेत, त्यांना सर म्हणतात, बोरनारे सर असा त्यांचा उल्लेख केला जातो. मागच्या निवडणुकीत ते विजयी झाले. आर एम वाणींचा मागच्या निवडणुकीत पराभव झाला होता. आर एम वाणी थकले होते. वाणींच्या नंतर त्यांचा वारसा रमेश बोरनारे यांच्याकडे दिला गेला होता. रमेश बोरनारे हे जेव्हा आमदार झाले तेव्हा शिवसेनेचा एक नवा आमदार, नवा चेहरा तिथे मिळाला. याच रमेश बोरनारे यांच्या हातून एक अशी कृती घडली आहे ज्याचं समर्थन कसंच होऊ शकत नाही. मी तुम्हाला 2 फोटो दाखवत आहे. या रमेश बोरनारेंच्या चुलत भावाच्या पत्नी आहेत. यांना प्रचंड मारहाण झाली आहे आणि ते सुद्धा रमेश बोरनारेंच्याकडून. त्यांच्या पाठीवरती, हातावरती सगळी वणं तुम्हाला आता या 2 फोटोमधून दिसत आहेत. जरा नीट बघा, किती अमानुष मारहाण आहे हे तुमच्या लक्षात येईल. आरोप असा आहे की बोरनारे आपल्या भाऊजाईला स्वतः बोरनारेंनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, नात्यातल्या माणसांनी मिळून मारलेला आहे. प्रसंग असा सांगितला जातो की 17 फेब्रुवारीला वैजापूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडांच्या उपस्थितीमध्ये एक कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमाला या आमदार बोरनारेंच्या भाऊजाईबाई जयश्री बोरनारे हजर राहिल्या. आमदार बोरनारेंच्या मनामध्ये याविषयी प्रचंड राग आला. त्या जेव्हा एका वर्षाधाच्या कार्यक्रमाला तिथे गेल्या होत्या तेव्हा त्या दोघांनाही नवरा बायकोंना अडवण्यात आलं आणि अडवून त्यांना पहिल्यांदा बाचाबाची झाली. नंतर ती शिवीगाळीपर्यंत गेली. शिवीगाळ करू नका असं सांगितल्यावर थेट मारहाण करण्यात आली. इतकी मारहाण करण्यात आली की आपण एका महिलेला मारतोय याचं भान देखील राहिलं नाही. बोरनारे किस्सा वेगळा सांगतात. ते म्हणतात की दिलीप बोरनारे हे माझे सख्खे चुलत भाऊ आहेत. माझ्या चुलत भावानी माझ्या चुलतीला घराच्या बाहेर काढलेलं आहे. मी त्यांना समजून सांगायला गेलो होतो. मी त्या कुटुंबाचा प्रमुख आहे. या प्रकरणाला तुम्ही राजकारणाशी जोडू नका, हे जास्त बरं राहील. सख्ख्या भावाच्या बायकोला मारलं तरीही केस होते आणि इथे चुलत भावाच्या बायकोला समजून सांगायला म्हणून जायचं आणि मारहाण करायची, हे कुठलं कृत्य आहे? घटनेचा पैलू राजकीय असेल तर आपल्या चुलत भावाची बायको विरोधी पक्षाच्या मंडळींना भेटली म्हणून राग मनात धरायचा आणि मारायचा, हेही गैर आहे. हे घडलं नसेल तर आपल्या काकूला ते घरात ठेवत नाहीत, हकलून देतात म्हणून कुटुंबातल्या माणसांनी मारायचं, हेही चूक आहे. कारण सगळेच सज्ञान आहेत, सगळेच चांगले आहेत. कुटुंब प्रमुखाची मारहाण करून सांगण्याची जबाबदारी नसते. आणि जर ते कुटुंब प्रमुख असतील तर बोरनारे आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करायला का गेल्या? हा साहेबांच्या महिला धोरणांचा परिणाम आहे का? संजय राऊत सतत ज्या माणसाला आमचा सर्वात मोठा नेता मानतात, म्हणजे शरद पवार हे सगळ्यात मोठे नेते आहेत, उद्धव ठाकरे त्यानंतरचे मोठे नेते आहेत, म्हणजे सर्वोच्चपेक्षा थोडंसं कमी अशा स्वरूपाचे नेते आहेत. मग ह्या साहेबांच्या महिला धोरणाचा परिणाम आहे का की शिवसेनेच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार सांगितला जातो त्याचा हा परिणाम आहे? अहो, शत्रूची भार या शत्रूची दुहिता आपल्या हातात लागली तर साडी चोळी करून सन्मानानं पाठविणारे शिवाजी महाराज कुठे? आणि आपल्याच घरातली बाई काहीतरी चूक करते म्हणून हाती लागल्यावर तिची पाठ काळी निळी होईपर्यंत मारणारे आमदार कुठे? शिवसेनेच्या आमदारांनी तर मारहाणीचा वसाच घेतलाय की काय याचा प्रश्न पडतो. तो विदर्भातला आमदार महाराजांना शिवीगाळ करतो. तो मुंबईतला आमदार थेट कोणाच्या अंगावर कचरा टाकून त्या कंत्राटदाराला मुकादमाला मारहाण करतो.
पुण्यातला आमदार कंत्राटदाराला पिस्तूल लावतो, हिंगोलीचा आमदार कोथळा बाहेर काढण्याची भाषा करतो आणि भाजपच्या नेत्यावर याच कारणांमुळे गुन्हे दाखल होतात. अहो, यांचा प्रवक्ता जिथे संजय राऊत विश्वप्रवक्ता जिथे अत्यंत अश्लाघ्य आणि अश्लील घाणेरडी भाषा वापरतो, मग ती कंगना राणावत सारख्या स्त्रीला असो की किरीट सोमय्या यांसारख्या राजकीय नेत्याला असो, त्यांच्यासोबत अशी अश्लाघ्य भाषा वापरली जाते. अहो, यांचा मंत्री एका स्त्रीची इज्जत घेतली म्हणून राजीनामा द्यावा लागतो आणि ती पोरगी बिचारी मरते. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असणार आहे? उद्धव ठाकरे साहेब, शिवसेनेला आणि तुमच्या मुख्यमंत्री होण्याला आमचा विरोध नाही, अजिबात नाही. पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण राज्य करत आहात ना, त्या शिवाजी महाराजांच्या राज्यात तुमचा मंत्री एका स्त्रीची इज्जत घेतो, तिला आत्महत्या करावी लागते. तुमचा आमदार कोथळा बाहेर काढण्याची भाषा करतो, पिस्तुलानं मारण्याची भाषा करतो, महाराजांना शिव्या घालतो, स्त्रियांची इज्जत घेतो, स्त्रियांना भर रस्त्यात मारहाण करतो. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती? राष्ट्रवादीच्या चाकणकरांनी तात्काळ महिला आयोगाकडून या प्रकरणाची दखल घेत बोरणारेंना नोटीस देखील पाठवली आहे. काय होईल माहीत नाही, महिला आयोग आपापली चौकशी करत राहील. माझा प्रश्न हाच आहे की शिवसेनेच्या आमदाराला एवढा अधिकार दिला तरी कोण आणि का? उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा हा माज बोरणाऱ्यांना आलाय की राज्याच्या महिला धोरणात, साहेबांनी स्वीकारलेल्या महिला धोरणाचा हा सगळा परिणाम म्हणून दिसतोय? याविषयी कोणीही भाष्य करायला फारसं तयार नाही. खरं तर एका महिलेला मारहाण करणाऱ्या आमदाराला तात्काळ अटक करायला हवं आणि त्याला ती योग्य ती शिक्षा व्हायला हवी. मी जयश्री दिलीप बोरणारे यांच्या पाठीशी यासाठी उभा आहे की राजकीय मत व्यक्त केलं म्हणून एखाद्या स्त्रीला मारहाण होणार असेल तर त्याचा समाजातल्या प्रत्येक घटकांनी निषेध करायला हवा. अशी ताकदीच्या जोरावर, बळाच्या जोरावर समाजाला नियंत्रित करू पाहणारी मंडळी उद्या समाजाची मार्गदर्शक ठरली तर असा गुंडागर्दीचाच नेतृत्व आणि गुंडागर्दीचाच समाज या देशामध्ये होईल. त्यासाठी या अशा आमदारांच्या मुसक्या बांधायला हव्यात. नमस्कार.